मंत्री अशोक चौधरी मला वाटतं त्यांचं नाव. त्यांनी एक आव्हानाची भाषा केली की बिहार भवन आम्ही महाराष्ट्रात बांधून दाखवू. बघा, हा देश सगळ्यांचा आहे. भारतीय संविधानानं प्रत्येकाला देशांतर्गत कुठेही फिरण्याची, राहण्याची, नोकरी करण्याची, काम करण्याची अधिकार दिलेला आहे. आणि हे संविधान आम्हालाही माहीत आहे. आता ही जी भाषा आहे बिहारच्या मंत्र्यांची, ती अधिक त्यांना संयमी आणि सौम्य शब्दात वापरता आली असते. मुंबईत बिहार भवन त्यांना कशाकरता बांधायचं? पाटण्याचा विकास करावा, बिहारचा विकास करावा. पण मुंबईमध्ये बिहारच्या जनतेची इथे जे रोजगाराला येतात त्यांची संख्या जास्त झाल्यामुळे त्यांना असं वाटतं की बिहार भवन इथे बांधावं. इतर राज्यांची सुद्धा भवनं मुंबईत, नवी मुंबईत उभारली गेली. माझं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असं आव्हान आहे देवेंद्र फडणवीसांना, मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या आसपास बिहार भवन उभारण्यासाठी तुम्हाला जमीन द्यावी लागेल. जमीन तर ते पाटण्यावरून आणणार नाहीत ना. मग त्यासाठी तुम्हाला एक सर्वपक्षीय बैठक घ्यावी लागेल. घ्या आणि लोकांना सांगा की मी मुंबईत बिहार भवनला जागा देतोय आणि त्या बदल्यात आपण बिहार सरकारकडे एक मागणी केली पाहिजे की पाटण्यामध्ये आम्हाला 5 एकर जागा द्या, आम्हाला महाराष्ट्र भवन उभं करायचं. का महाराष्ट्रातले असंख्य लोक जातात, गयाला जातात, पाटण्याला जातात, इतर ठिकाणी जातात. आम्हाला एक 30 माळ्याचं महाराष्ट्र भवन पाटण्याला उभारण्याची संधी मिळावी. ही सांस्कृतिक देवाणघेवाण आहे असं मी मानतो. बिहारी बांधव जर आमचे असतील तर मराठी बांधवांना तुम्ही तिकडे स्वीकारलं पाहिजे. ही सांस्कृतिक देवाणघेवाण आहे आणि ती संपूर्ण देशभरात असायला हवी. फक्त मुंबईवरच आक्रमण का? मुंबईत जागा हवी असेल तर गौतम अडाणीकडून घ्यावी बाजारभावाने, FIR सह. सरकारकडून हवी असेल तर सरकारनं त्या बदल्यात बिहार सरकारकडे 5 ते 6 एकर जागा पाटण्यामध्ये गोला रोड, बेली रोड, न्यू पाटलीपुत्र कॉलनी हे महत्त्वाचे तिकडले चांगले भाग आहेत बरं का, चांगल्या वस्त्या आहेत. तिथे आम्हाला 5-6 एकर जागा तुम्ही द्या, आम्हाला तिथे महाराष्ट्र भवन बांधायचं, आमची काही अडचण नाही आहे. आम्ही महाराष्ट्र देशाचं संविधान मानणारे लोक आहोत मिस्टर चौधरी बरं का. तुमच्यासारखे आकांड तांडव करणारे लोक आम्ही नाही आहोत. पण मुंबईची परिस्थिती समजून घ्या, मुंबईची अवस्था काय झाली आहे ते समजून घ्या. उगाचच वातावरण बिघडेल अशा प्रकारची वक्तव्य कृपा करून करू नका. काम करण्याची वृत्तीच नाहीये. बिहारी गुलाबराव पाटील महाराष्ट्राचे मंत्री देखील म्हणतात बिहारी लोक इथे येऊन पोट भरतात. बघा, हे जे मंत्री आहेत हे नकली शिवसेनेचे मंत्री आहेत, त्याच्यामुळे ते अशी भाषा वापरतात. या मुंबईसह महाराष्ट्र जो घडवला आहे तो मराठी मजुरांनी, श्रमिकांनी घडवला आहे ना. आणि आज मुंबईमध्ये मराठी माणसाने जे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला भरभरून मतदान केलं आहे ते यासाठी की या मराठी माणसानं आपल्या घामातून, रक्तातूनही मुंबई निर्माण केली. त्याच्यावर असं सहज कोणाला डल्ला मारता येणार नाही. पण आता सगळं डुप्लिकेट असल्यामुळे त्यांचे विचारसुद्धा डुप्लिकेट आहे. ही जी भूमिका मांडलेली आहे त्या मंत्र्यानं, ही त्यांच्या पक्षाचे प्रमुख महाराष्ट्राचे, देशाचे प्रमुख अमित शहा आहेत, त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा. एकनाथ शिंदेना मान्य आहे का की मराठी तरुण आळशी आहे, मराठी माणूस काम करत नाही? हे त्यांना मान्य आहे का? त्यांनी सांगावं ना, मग आम्ही उत्तर देऊ. मराठी तरुणांनी ही मुंबई, मराठी मजुरांनी ही मुंबई उभी केली आहे, मराठी श्रमिकांनी, कष्टकऱ्यांनी ही मुंबई उभी केलेली आहे.
लक्षात घ्या, असा मराठी माणसाचा अपमान करू नका. लाडकी बहीण योजना जी आहे तिची परत पडताळणी होणार आहे, लाभार्थ्यांची संख्या कमी केली जाते. ट्रम्प टावर बांधतात त्यामुळे त्यामधून ट्रम्प हा शब्द काढला. PM नाव काय आहे? नाही, महाराष्ट्राचे एक मंत्री आहेत मंगलप्रभात लोढा, त्यांच्याशी दावोसला जाऊन त्यांच्या कंपनीशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक MOU सही केलेला आहे, व्यापार करार केलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जे मुंबईतलं प्रख्यात KM रुग्णालय आहे परळचं, ते KM म्हणूनच वर्षानुवर्ष ओळखलं जातं, त्याच्यामध्ये किंग एडवर्ड हा शब्द काढावा. चांगलं आहे, त्यांची भूमिका जी आहे ही प्रखर राष्ट्रवादाची भूमिका आहे, कारण ते ब्रिटिश साम्राज्यशाहीचं प्रतीक वाटतंय त्यांना. आमची अशी मागणी आहे, हे मिस्टर लोढा जे आहेत हे या जगातले सगळ्यात मोठे बिल्डर आहेत प्रेसिडेंट ट्रम्पप्रमाणे, आणि ते प्रेसिडेंट ट्रम्पचे पार्टनर आहेत, व्यावसायिक पार्टनर आहेत प्रेसिडेंट ट्रम्पचे. ज्या ट्रम्पने आमच्यावर टेरिफ लादला आहे, जो ट्रम्प आम्हाला धमक्या देतो, त्या ट्रम्पचे पार्टनर हे लोढा आहेत. आणि लोढाने त्यांच्या सगळ्यात मोठं जो प्रकल्प आहे लोढा टॉवर, त्याला ट्रम्प टॉवर असं नाव दिलं आहे. लोढाने आधी ट्रम्प टॉवर हे नाव बदलावं, ते मोदी टॉवर करावं, ठाकरे टॉवर करावं, बाळासाहेब ठाकरे, किंवा छत्रपती शिवाजी टॉवर करावं, आणि मग केमच्या विषयावरती आम्ही सगळे मिळून चर्चा करू. मुंबईच्या अनमोवेबल जी प्रॉपर्टीज आहेत त्याचं राजकारण आता महाराष्ट्रात मुंबईत केलं जाते का? दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा विषय गांभीर्याने घेणं गरजेचं आहे महाराष्ट्राच्या जनतेनं, तो म्हणजे आपल्या न्यायालयीन व्यवस्थेविषयी, ज्युडिशरीविषयी. सत्कार करण्यात आला. ट्विट केलेलं आहे आपण. या देशाचे सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जस्टिस सूर्यकांत यांच्यासमोर गेल्या 3.5 वर्षापासून शिवसेना कोणाची, शिवसेनेचं चिन्ह कोणाचं, धनुष्यबाण कोणाचं, खरी शिवसेना कोणाची, या संदर्भातला खटला जवळजवळ 3 वर्षापासून प्रलंबित त्यांच्या टेबलावर आहे. आणि हे महाशय तारखांवर तारखा देत आहेत, स्वतःच तारीख ठरवतात आणि स्वतःच 2-2 महिने तारीख पुढे ढकलतात. अशा पद्धतीनं घटनाबाह्य पद्धतीनं शिंदे गटानं 4 निवडणुका लढवल्या. आता परत 21 तारखेला त्यांनी फायनल हिअरिंगची तारीख दिली आणि ती त्यांनी ऐकली नाही, ती पुढे गेली. असे जस्टिस सूर्यकांत हे मुंबईला उतरले परवा. राजशिष्टाचारानुसार त्यांचं स्वागताला प्रोटोकॉलनुसार मुख्य सचिव जायला पाहिजे, प्रोटोकॉल अधिकारी त्या खात्याचे सचिव जायला पाहिजे, अधिकारी वर्ग जायला पाहिजे. आम्ही आमच्या आयुष्यात कधी बघितलं नाही की राजकारणी हे मुख्य न्यायाधीशांच्या स्वागताला एअरपोर्टला जाऊन थांबले आहेत. पण मी पाहिलं की ज्यांचा खटला, जे एक पार्टी आहेत शिवसेना विरुद्ध शिंदे, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे पार्टी ज्यांच्यासमोर खटला चालू आहे, त्यांना पुष्पगुच्छ द्यायला विमानाच्या खाली उभे. तो हसत हसत जस्टिस सूर्यकांतने स्वीकारला. हे अत्यंत संविधानाच्या विरुद्ध घटनाबाह्य आणि अनैतिक आहे. हे अनैतिक आहे. हे असं कसं काय होऊ शकतं? त्यानंतर ताज लँडसँडमध्ये ताज पॅलेसमध्ये ताजमध्ये जस्टिस सूर्यकांत त्यांचा मुक्काम होता, तेव्हा त्यांच्या भेटीसाठी एकनाथ शिंदे बराच काळ तेथे उपस्थित होते, म्हणजे भेट मिळावी म्हणून. ज्यांचा खटला ज्या न्यायमूर्तीसमोर सुरू आहे त्यांना भेटणं, त्यांच्यावर राजकीय प्रभाव टाकणं, हे जर चालणार असेल तर या देशाच्या न्यायव्यवस्थेवरील उरला सुरला विश्वास उडून जाईल. आम्हाला तारखांवर तारखा का मिळतात आणि आम्हाला न्याय का मिळत नाही हे काल पुन्हा एकदा सिद्ध झालं. पुन्हा त्या न्यायमूर्तींचा सत्कार कोणी केला? तर त्या जे पार्टी आहेत या खटल्यामध्ये, अजित पवार आणि शिंदे. जस्टिस सूर्यकांतना काहीतरी वाटायला पाहिजे होतं की हे संविधानाच्या विरोधामध्ये, यांचा खटला माझ्यासमोर चालू आहे आणि मी त्यांच्याकडून सत्कार स्वीकारतोय. हा काय प्रकार आहे? जस्टिस सूर्यकांत
हे जर संविधानाचे पहारेकरी असतील तर त्याने अशा प्रकारचं वर्तन करणं हे कोणत्याही नीतिमत्तेत बसत नाही. काल ते भाषणात काय म्हणाले जस्टिस सूर्यकांत? जस्टिस डिले इज नॉट ओनली जस्टिस डिनाइड बट जस्टिस डिस्ट्रॉय. बरोबर? मग तुम्ही जस्टिस डिस्ट्रॉय केलात ना आमचा. अशा प्रकारे तुम्ही जो वारंवार शिवसेनेवरती अन्याय करताय बाळासाहेब ठाकरेंच्या, तुम्हीच सांगितलं आहे जस्टिस डिस्ट्रॉय. मग जस्टिस डिस्ट्रॉयचं प्रायश्चित जस्टिस सूर्यकांत घेणार आहेत का? जस्टिस सूर्यकांतना भविष्यात राजकारणात यायचं माझी माहिती आहे. बरं, आणि त्यासाठी ते राजकीय पक्षांचे लागेबांधे ठेवत आहेत. एखादा न्यायप्रिय न्यायमूर्ती असता तर त्यांनी एकनाथ शिंदेला तिथून किंवा अन्य राजकारणात तिथून हाकलून दिला असता. पण त्यांनी सहजतेनं तो सत्कार स्वीकारला राजकारण्यांच्या हातून. अत्यंत सहजतेनं एअरपोर्टवरचं स्वागत स्वीकारलं. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. धन्यवाद. कोणत्या पक्षाकडे यायचं तुमचं? कळेल खटल्या तुम्हाला. संदर्भात भाकरी फिरवली जात आहे का? खटल्या संदर्भात भाकरी फिरवली जात आहे का? बघू ना, भाकरी फिरवली जाते की भाकरी या करपते. सगळ्या गोष्टींचा परिणाम निर्णयावरती पाहायला मिळेल. गेले 3 वर्ष तो निर्णयाचा परिणाम दिसतोय ना आम्हाला. इतके मुख्य न्यायाधीश बदलले पण आम्हाला न्याय मिळत नाही. कारण न्याय व्यवस्था अमित शहाच्या अंगठ्याखाली चिरडली गेली. हे सगळे अमित शहाचे माणसं आहेत. चंद्रपूरचे नगरसेवक मातोश्रीवरती येणार बाकी काही ते आहेत. पक्षात आहे. आप हिंदी में बोले क्या है? MIDC ला ते इम्तियाज जलील यांनी असं म्हटलेलं आहे की मुंब्राच नव्हे तर संपूर्ण देश आम्ही हिरवा करू. काय सांगा? आप पूछिए. सर, हिंदी में जानना चाहेंगे कि जस्टिस सूर्यकांत महाराष्ट्र में थे और उनके स्वागत के लिए जो है राज्य के 2 मंत्री हुए. देखिए, ये राजशिष्टाचार के खिलाफ है, संविधान के खिलाफ है. और हम एक जिस पारदर्शिता की बात हमेशा करते हैं न्याय व्यवस्था में, उसके खिलाफ है. चीफ जस्टिस ऑफ इंडिया सूर्यकांत जी कल परसों मुंबई में आ गए. आगमन हो गया एयरपोर्ट पे उनका स्पेशल जेट से. तो उनके स्वागत के लिए सरकार की तरफ से चीफ सेक्रेटरी, प्रोटोकॉल सेक्रेटरी जाने चाहिए और भी अधिकारीगण जाते हैं. ये ही कानून कहता है. हाँ, लेकिन मैंने देखा उनके हवाई जहाज़ के नीचे कौन खड़े थे? मिस्टर एकनाथ शिंदे, डेप्यूटी सीएम, आशीष शेलार. कौन से हिसाब से ये लोग वहाँ खड़े? इसलिए मैं ये कह रहा हूँ कि एकनाथ शिंदे वर्सेस शिवसेना, असली शिवसेना, एक कानूनी प्रक्रिया जस्टिस सूर्यकांत जी के बेंच पर चल रही है, बेंच के सामने चल रही है. मीन्स शिंदे एक पार्टी है इस कानूनी लड़ाई की, और जस्टिस सूर्यकांत को निर्णय देना है. 3 साल से प्रलंबित है. तो एक पार्टी जो है आपका स्वागत कैसा कर सकती है? नहीं कर सकती. बाद में यही एकनाथ शिंदे ने जस्टिस सूर्यकांत का सत्कार किया, सम्मान किया जाकर उधर. वो भी स्वीकार किया जस्टिस सूर्यकांत ने. तो होटल ताज पैलेस में ये एकनाथ शिंदे सूर्यकांत जी के कमरे के बाहर घंटों तक खड़े थे. क्यों? क्या चल रहा था? ऐसे में हम न्याय की अपेक्षा कैसे करें? 3 साल से तारीख पे तारीख चल रही है. 4 चुनाव टल गए हमारे. शिवसेना किसकी है, धनुष्यबाण किसका है, तीर कमान किसका है, ये फैसला जस्टिस सूर्यकांत को देना है. और जिसके खिलाफ हमने ये मुकदमा दायर किया है, ये व्यक्ति के साथ जस्टिस सूर्यकांत बार बार दिखते हैं. मुझे लगता है सूर्यकांत जी ने जो कल कहा है, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाय, नॉट ओनली डिनाइड बट जस्टिस डिस्ट्रॉयड. तो हम ये कहेंगे कि शिवसेना के बारे में जस्टिस डिस्ट्रॉय की प्रक्रिया खुद जस्टिस सूर्यकांत ने की है. सर,